जे छापील उत्तर होतं तेच त्यांनी मला दिलं। मी समजू शकतो की त्यांना ब्रीफिंग तेवढंच झालं असेल। काय झालं, एकही पत्र दिलं नाही, एकदाही पाठपुरावा केला नाही। किती दिवस आपण सचिवांची पत्र खेळत बसणार? अरे आमची लाज काढू नका, तुम्ही काय केलं ते सांगा। तुम्ही काय केलं ते सांगा। आमची तुम्ही काय केलं नाही, तुम्ही काय केलं नाही, आम्ही केलं, तुम्ही काय केलं? सर्वांना सांगा खाली बसा, जरा खाली बसा, आदित्यजी खाली बसा। हो तुम्हाला देतो। सरकारला लाज आहे का हे बोलणार का? तुमच्यापेक्षा जास्त बोलता येतं आम्हाला, जास्त बोलायचं उत्तर द्या। मुख्यमंत्री महोदयांनी जर आम्हाला सगळ्यांना मुंबईच्या आमदारांना बोलवून एक बैठक घेतली आणि लवकरात लवकर एक टाइम बाउंड प्रोग्राम इथे जाहीर केला तर मला वाटतं ते मुंबईसाठी बरं होईल। मंत्री महोदय, सन्माननीय अध्यक्ष महोदय, मी मगाशीच सांगितलं, या लक्षवेधीचं उत्तर देत असताना ज्या अशा साधर्म्य असणाऱ्या ठिकाणांचा उल्लेख झालेला आहे, मी वरुण शिरदेसाई साहेबांचा उल्लेख केला, राम कदम साहेबांचा उल्लेख केला, आता सन्माननीय सविस्तर उत्तर दिलं ना सन्माननीय अध्यक्ष महाराज, ऐकून घ्या ना मला। बरं ऐकून घ्या, उत्तर ऐकून घ्या। उत्तर अरे उत्तर तुमच्या नेत्यांच्याच प्रश्नाचं उत्तर देतोय, ते तर ऐकून घ्या। त्यांचं ऐकून घे, त्यांच्या प्रश्नाचं उत्तर ऐका ना। बोला मंत्री महोदय, नको देऊ का प्रश्न उत्तर? बोला आपण मंत्री महोदय, बोला। तर त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देतो, तुम्ही ऐकून अरे घेत नाही। बोला, आपण बसा, तुम्हाला संधी देतो, बसा, बोला मंत्री महोदय। आता तुमच्याच नेत्यांच्या प्रश्नाचं उत्तर देतोय, ते ऐकून घ्या। नाही समाधान झालं तर अध्यक्ष सांगतील ना काय सांगायचं ते। मी मगाशी तेच सांगितलं, सन्मान्य अध्यक्ष महाराज, सन्मान्य वरुण शिरदेसाई, सन्मान्य राम कदम साहेब आणि आता सन्मान्य आदित्यजी ठाकरे साहेब यांनी जे प्रश्न मांडलेले आहेत त्यांचं लेखी त्यांनी जर माझ्याकडे तशा पद्धतीचं पत्र दिलं तर माझ्या स्तरावरती माननीय मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव दाखल करण्यापूर्वी आम्ही बैठक घेऊ, सन्मान्य सदस्यांचा विचार त्याच्यामध्ये समाविष्ट करू, विभागाच्या अधिकाऱ्यांना त्याच्या संदर्भामध्ये बोलवू आणि कशा पद्धतीनं पॉइंटेड म्हणजे आपल्याला ना हरकत केंद्राची मिळाली पाहिजे आणि हे प्रकरण हे झोपडपट्टी पुनर्विकासाचे प्रकल्प पुढे गेले पाहिजेत, यासाठी जी सकारात्मक पावलं उचलायची पर्याय 1, पर्याय 2, पर्याय 3 आपल्या गृहनिर्माण विभागाच्या स्तरावर आपण तयार करू, माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे ते सादर करू आणि माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना विनंती करून केंद्राकडे टॉप प्रायोरिटीवरती या सगळ्या प्रकरणांचा फॉलोअप केला जाईल। चला शेवटचा अध्यक्ष महोदय, माझी मूळ लक्षवेधी होती, त्यावर मला उत्तर मिळालं नाही। भातखळकर साहेब, त्यामुळे मी जो प्रश्न विचारलेला होता की जे छापील उत्तर होतं तेच त्यांनी मला दिलं। मी समजू शकतो की त्यांना ब्रीफिंग तेवढंच झालं असेल। अध्यक्ष महोदय, मला ह्याच्या पुढे नाही 2 मिनिटं नाही, पण मला अधिकार आहे ना, तो अधिकार मला आहे ना, तो अधिकार मला आहे ना, तो अधिकार मला आहे ना, हो पण तो अधिकार मला आहे ना, चला तो अधिकार मला आहे ना, मंत्री महोदय, तो अधिकार त्यांना सांगा ना मला। बघा माझं म्हणणं काय आहे, मी ब्रीफिंगवर का हरकत घेतली हे सुद्धा सांगतो। माझं काय म्हणणं आहे की गेल्या वरच्या सभागृहामध्ये खुद्द मुख्यमंत्री यांनी याच्यामध्ये जे छापलं नाहीये त्याच्या पलीकडे जाऊन सांगितलं होतं की 50-50% जागा हे शक्य नाही, म्हणून आम्ही पर्यायी जागा ही कदाचित त्यांना पालघरला द्यायचा विचार करतोय, पण त्यावर आम्हाला कुठेच उत्तर मिळालं नाही। आणि म्हणून माझा हे काय आहे की एक सचिव इकडचं सचिव पत्र देतो, त्याला पॉइंटेड प्रश्न असा आहे, किती दिवस आपण सचिवांची पत्र खेळत बसणार? मला टाइम बाउंड उत्तर हे हवं होतं। 2017 पासून या विषयाच्या लक्षवेधी लागतायत, आज परत एकदा या सभागृहात हेच उत्तर मिळालं की आम्ही हे पत्र देऊ, आम्ही ही बैठक घेऊ, आम्ही ते करू। मुख्यमंत्री स्वतः तेच आहेत, त्यांना या प्रश्नाची संपूर्णपणे माहिती आहे। माझं एवढंच, मी पोटतिडकीने केवळ त्याच्या पुनर्विकासासंदर्भात विचारतोय। माझा पॉइंटेड प्रश्न हा आहे, काही टाइम बाउंड आम्हाला उत्तर मिळू शकेल का की बाबा 6 महिन्यामध्ये, वर्षभरामध्ये आम्ही या जमिनीचं हस्तांतरण हे महाराष्ट्र सरकारच्या नावावर करून घेऊ किंवा आम्ही NOC मिळू? मला केवळ टाइम बाउंड उत्तर मिळेल का? बैठक घेऊ आणि आम्ही पत्र घेऊ, हे टाइम बाउंड उत्तर झालं नाही, एवढा माझा प्रश्न। मंत्री महोदय, सन्माननीय अध्यक्ष महोदय, आता मला याच्यामध्ये अधिक खोलात जायचं नव्हतं, पण जेव्हा आता माझ्याकडे अपुरं ब्रीफिंग आहे, अपुऱ्या ब्रीफिंगमुळं त्यांच्याकडे जेवढं ब्रीफिंग आहे तेवढंच उत्तर देत आहेत, मला नम्रपणानं सांगायचे 2019 ते 2022 या 2.5 वर्षामध्ये
या प्रकरणाचा एकदाही पाठपुरावा तत्कालीन राज्य सरकारनं केंद्राकडं केलेला नाही. ऐका ना, आता काय मी उत्तर देतोय ना, मी उत्तर देतोय. तुम्ही काय म्हणला? तुम्ही काय म्हणला? शांत बसा. उत्तर घ्या, उत्तर घ्या. ह्यानी काय विचारलं? ह्यानी काय विचारलं? अरे ह्यानी काय आदित्यजी प्रश्न विचारला? उत्तर घ्यावं लागेल, उत्तर घ्यावं लागेल. असं नाही, असं नाही आदित्यजी. नाही उत्तर घ्यावं लागेल ना. नाही खाली बसा, खाली बसा, खाली बसा, खाली बसा. तुम्ही काय केलं 19 ते 22? मंत्री महोदय उत्तर द्या. अरे 19 ते 22 काय झालं? अरे 19 ते 22 काय झालं सांगा ना. अरे उत्तर देता ना, माझ्याकडे पाहून बघा. मंत्री महोदय माझ्याकडे काय झालं? एकही पत्र दिलं नाही, एकदाही पाठपुरावा केला नाही. कोणाचं सरकार होतं 19 ते 22? उलट 22 तारखेला माननीय 22ला माननीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर 4 वेळा आम्ही पत्र दिली. मुख्यमंत्र्यांनी 1 वेळा पत्र दिलं. तुम्ही काय केलं? तुम्ही काय केलं? उत्तर घेऊ द्या. अरे तुम्ही काय केलं सांगा ना. अरे आमची लाज काढू नका. तुम्ही काय केलं ते सांगा. मंत्री महोदय उत्तर द्या. तुम्ही काय केलं ते सांगा. आमची काय लाज करता? अरे आमची काय लाज करता तुम्ही? तुम्ही काय केलं ते सांगा. अरे तुम्ही काय केलं नाही. तुम्ही काय केलं नाही. आम्ही केलं. तुम्ही काय केलं? काय केलं नाही. काय करायचं नाही. उत्तर बघा. प्रश्न विचारा, प्रश्नाचे उत्तर घ्या. असं तुम्हीच आहे. खाली बसा आपण. अरे काय आपण खाली बसा. सर्वांनी खाली बसा. नाही खाली 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 बसा. आपण खाली बसा. बघा हे बघा, तुम्हाला देतो भास्करराव. आपण खाली बसा. आपण सर्व खाली बसा आणि प्रश्नाचं उत्तर घेऊया. आपण खाली बसा सर्व. आपणही बसा जागेवर. सर्व जागेवर बसा. जागेवर बसा. तुम्हाला देतो. आपण खाली बसा सर्व. सर्वांना सांगा खाली बसा. सर्व खाली बसा. आदित्यजी खाली बसा. हो तुम्हाला देतो. अरे काय ते सांगतोय. आपण सगळं जागेवर बसा. सर्वजण जागेवर बसा. सर्वजण जागेवर बसा. सर्वजण जागेवर बसा. मंत्री महोदय उत्तर देता. खाली बसा. जागेवर बसा. जागेवर बसा. देतोय आपण देतोय. आपण जागेवर बसा. आपण जागेवर बसा. चला काय तुमचं पॉइंट काय? सन्मान्य सर्व सभागृहाला माझी नम्र विनंती आहे. मी एका तांत्रिक मुद्द्यावर बोलतोय. आपण गांभीर्यानं, भुजबळ साहेब तुम्ही आहात, बाळासाहेब आपले आमचे विखे पाटील साहेब, सर्वांनी जागेवर बसून घ्या. गिरीशजी जागेवर बसून घ्या. जागेवर बसून घ्या. यांचं ऐकून यांना देतोय. माझा अरे हो ना, आपण जागेवर बसा. जागेवर बसा. हो अतुलजी, आपण अतुलजी मी तुम्हालाच बोलतो. अतुलजी 1 मिनिट. आपण जागेवर बसा. 1 मिनिट. सर्वांनी जागेवर बसा. अध्यक्ष महोदय, माझा पॉइंट ऑफ ऑर्डर हा अध्यक्ष महोदय, की ज्या वेळेला संबंधित मंत्री ज्या वेळेला सभागृहामध्ये एक मिनिट बोला. गुलाबराव पाटील बोला. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी आदरणीय वरुण देसाई यांनी प्रश्न विचारल्यानंतर माननीय मंत्री महोदयांनी उत्तर दिले. नंतर राम कदम साहेबांनी विचारला, आदित्य साहेबांनी विचारला. ते उत्तर देत होते. उत्तर देत असताना तुमची काही शंका असेल तर मला विचारा. मी प्रश्नाला उत्तर द्यायला तयार आहे. चर्चा चालू आहे. तुम्ही ब्रीफिंग अमुक घेऊन आले. एका जन्माला हुशार होऊन आले का हे? अध्यक्ष महोदय, हा लाज काढायचा अधिकार आहे का? लाज सरकारला लाज आहे का? हे बोलणार का मंत्री महोदय? हे बोलणार मंत्री महोदय. पुढे जाऊया. तुमच्यापेक्षा जास्त बोलता येतं आम्हाला. मंत्री महोदय आपण उत्तर द्या. मंत्री महोदय नाही आता मंत्री महोदय उत्तर द्या. आपण पुढे जाऊया. पटतंय का बघा हे? नाही आता आपण मंत्री महोदय उत्तर द्या आणि आता पुढे जाऊया प्लीज. पुढच्या लक्षवेधींना आपल्याला न्याय द्यायचा. प्लीज सर्वांनी बसून घ्या. सर्वांनी बसून घ्या. याच्यानंतर उत्तर उद्या. हा सन्मान्य अध्यक्ष महाराज, हा सभागृहामध्ये गोंधळ होण्यापूर्वी मी जे बोललोय ते रेकॉर्ड काढा. ते रेकॉर्ड आपण काढा. आपण ते रेकॉर्ड तपासा. मी काय उत्तर दिलं 2019 ते 2022 या मी कोणाचं नाव घेतलं नाही घेतलं. मी फक्त कालावधी सांगितला की 2019 ते 2022 या बाबतीतला कुठलाही पाठपुरावा तत्कालीन सरकारकडनं केंद्राकडे झाला नाही. हे रेकॉर्डवरच सांगतोय ना. मी कुणाचं नाव घेतलं का?
मी कोण मुख्यमंत्री होतो ते सांगितलं का? मी कुणाकडे हा विभाग होता ते सांगितलं का? मग मला सांगा, मला अध्यक्ष महाराज आपल्याला विनंती करायची आहे, मी जर कुणाचं नाव घेतलं नाही तर एवढं नाकाला मिरच्या लागायचं काय कारण आहे? एवढं लाज हे काढण्याचं काय कारण आहे? ऐकून घ्या ना सगळं.